शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला ड्रीप तज्ञ अनिल वसव, वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा. आज आपण कुमठे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील शेतकरी श्री प्रकाश फडतरे अण्णा यांच्या क्षेत्रावर आलेलो आहे. या ठिकाणी आपण जे क्षेत्र बघत आहात हे त्रिकोणी कापणीच्या आकाराचं क्षेत्र आहे. दोन कापणी एकत्र जोडल्यावर ज्या पद्धतीने दिसतं त्या पद्धतीनं आहे आणि त्याची डिझाईन कशा पद्धतीने केली आपण आता बघूयात. आता GPS वरून आपण ही जी डिझाईन घेतलेली आहे ती पूर्वेकडची कापणी आहे. या कोपऱ्यामध्ये चेंबर असल्यामुळं या बाजूने आपण सबमेंट टाकली आणि हा कोस काढून घेतला. दुसऱ्या बाजूला मात्र सेंटरला चेंबर आहे. या ठिकाणी आपण जर पुढचा कोस काढायचं म्हटलं तर मग थोडंसं अवघड जातं, म्हणून आपण काय केलेलं आहे, बांधाच्या साईडनं प्लेन लॅटरल टाकली आणि त्याला टी टाकून किंवा वाय टाकून तो कोस आपण काढलेला आहे. आणि अशा पद्धतीनं डिझाईन करून आपण हे ठिबक जोडून आपण आता हे चारी कोपऱ्यात चेक करूयात पाणी समान पडतंय का. आता हा पूर्वेकडची बाजू आहे, त्याच्या बाजूला आपण चेक केलं, पश्चिमेच्या बाजूला आपण चेक केलं, दोन्हीकडं चारी कोपऱ्यामध्ये समान पाणी पडतंय. आता आपण सबमेन जवळ आपण चेक करूयात. आपले टेक्निशियन श्री संदीप दुबळे यांनी हे जोडलेलं आहे आणि त्यांनी चारी कोपऱ्यात चेक केल्यानंतर समान पाणी पडत आहे. आणि हे समान पाणी पडत असल्यामुळं आपण आता शेतकऱ्यांशी आपण जे आता ठिबक जोडलंय डबल होल टेक्नॉलॉजीचं हे जे ठिबक आहे याचा रिझल्ट भिजवल्यानंतर कसा आहे याचा आपण अभिप्राय आपले शेतकरी यांच्याकडून घेत आहोत. आता आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. विष्णू फडतरे, नागाचे कुमठे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आता ही सरी किती फुटाची आहे? सरी 4 फुटाची. 4 फुटाची सरी. आता पीक कोणतं केलंय? ऊस केले. ऊस केलाय. कोणती व्हरायटी? 86-0-32. बरं, आता हे जे आपण पूर्वी जे ठिबक केलं होतं हो आणि आता जे आपण डबल होल केलंय हो, त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? त्याच्यामध्ये फरक म्हणजे निम्म्याच्या एक पटीनं फरक पडतो यात आताच्या ठिबकमध्ये. पहिला जुना ठिबक जे आपण केलं का नाही त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं फरक पडतो यात. किती वेळामध्ये पाणी उभं राहतंय? 1 तासात पाणी उभं राहतं. एका तासात. आता आपण जे जोडलंय ज्या पद्धतीनं हो त्यामुळं चारी कोपऱ्यामध्ये समान पाणी पडतंय का? समान पडते. कुठेही कमी जास्त होत नाही नाही. नाही कुठं नाही कमी जो प्लॉट जोडलेला आहे याची लांबी जास्त आहे तरी सुद्धा आपल्या चारी कोपऱ्यामध्ये समान आणि एकसारखं पाणी पडतंय. म्हणजे ही जी ड्रिपरची टेक्नॉलॉजी आहे ती खूप सुंदर आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की ठिबक करत असताना ISIचं आणि दर्जेदार क्वालिटीचं ठिबक करावं. नॉन ISI किंवा लोकल हलक्या क्वालिटीचं ठिबक करू नका. त्यामुळं पाण्याचं जे बॅलन्स आहे तो चारी कोपऱ्यामध्ये समान न येता तो कमी जास्त होतो. त्यामुळं पिकावर उत्पन्नावर त्याचा परिणाम. आपल्याला खटाव तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये कुठंही ठिबक करायचं असेल तर आपण माझ्याशी संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर आहे 9822-038-335. माझं नाव आहे अनिल वसव. डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. शक्यतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण फक्त सातारा जिल्ह्यापुरतंच माझं रजिस्ट्रेशन मर्यादित असल्यामुळं मी फक्त सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित सेवा देऊ शकतो. आणि म्हणून सातारा जिल्ह्यातील विशेषतः खटाव, मान, कोरेगाव, फलटण या तालुक्यातील शेतकऱ्यांनी फक्त संपर्क साधावा. विनंती एवढीच आहे. धन्यवाद. जय हिंद.